शिवाजी महाराज म्हणले की आम्हाला कोंढाणा किल्ला जिंकायला जायचं आहे, मी स्वतः जाणार आहे. पण जेव्हा हे तानाजी मालुसरेला कळालं की राजे हे कोंढाणा किल्ला लढण्यासाठी जात आहेत, तर तानाजी मालुसरे म्हणले, राजे मी असताना तुमची जाण्याची गरज नाही, मी जातो आधी लगेच कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. असं प्रत्येक मराठ्यांनी आता ठरवा. तुमचं किती महत्वाचं कार्य असू द्या, काही असू द्या, सण असू द्या, वार असू द्या, मनोज दादा जरांगे पाटलासोबत मुंबईला चला. 1, 2 आणि 3 दिवस तरी द्या तुम्ही, प्रत्येकाने द्या, प्रत्येकाला कामं असतातच. आपण असं ठरवा, घरात बसला तो मराठा कसला. त्यामुळे या मराठ्यांचं रक्त जरा खळून द्या. आपल्या लोकांचे जीव खूप गेलेत मित्रांनो. 40 वर्षामध्ये आपण ज्या ज्या वेळेस जीव गेला त्या त्यावेळेस आपलं आंदोलन पेटलं. आपण माणसं करण्याची वाट बघत आहोत. जसं कोकणची ताई गेली, तिचा बलात्कार झाला, त्यावेळेस सुद्धा आपला समाज पेटून उठला आणि आपण क्रांती मोर्चे काढले. आणि त्यानंतर आपले जवळच काकासाहेब शिंदे शहीद झाले मराठा आरक्षणासाठी, त्यावेळेस सुद्धा आपला समाज पेटून उठला. प्रत्येक वेळेस माणसं मराठी वाट बघू नका. तुम्ही आपल्या मराठा समाजाचा एक माणूस कमी व्हायला, या माणसं मरण्याची वाट बघू नका. संघर्ष करा, सगळ्यांनी मिळून संघर्ष करा. दादा हे आपल्याला समाजासाठी एक निस्वार्थ व्यक्तिमत्व आणि नेतृत्व लाभलेलं आहे. त्यांना सांभाळा. यानंतर मराठ्यांचा लढा लढायला कुठलंही नेतृत्व आपल्याकडे तयार नाही आणि एवढा इमानदार माणूस कुठेही आपल्याला भेटणार नाही. हे जे राज्यकर्ते हे सगळे आता बहिरे झाले, यांना काहीच ऐकत नाही. फक्त इलेक्शन निवडणुका यापुरताच आपल्या पोरांचा वापर चालू आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, नंतर तुम्ही कोणतेही पक्ष लढवा, राष्ट्रवादी शिवसेना काही घेणं नाही. पण यावेळेस या आरक्षणाच्या लढाईमध्ये तुम्ही सगळे एकत्र बसा आणि एकत्र मिळून सर्वांनी आपण लढाई लढवू. नंतर तुम्ही राजकारण करत बसा आपापल्यापर्यंत, कोणी कोणत्याही पक्षाचे झेंडे उचला. पण ज्या ज्या वेळेस समाजावर अन्याय होतो, ज्या ज्या वेळेस समाजाच्या मागण्याला तुम्ही पाठिंबा द्या, तरच आपला समाज टिकेल. आणि मराठा समाज टिकला तरच हिंदू धर्म